कथेचे नाव आहे खरा शिवभक्त. एका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते. ते स्वयंभू स्थान होते. काळीभोर शंकराची पिंड होती. त्या गावच्या राजाची देवावर भक्ती होती. त्या राजाने त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता. महाशिवरात्रीच्या उत्सवात श्रावण सोमवारी तो मुखवटा चढवण्यात येणार होता. त्यामुळे हजारो लोक पाहायला येत असत. राजा रोज देवाच्या पूजेला जात असे. जय शिवशंकर भोलेनाथ म्हणत असे. राजाकडची ती पूजा, तिचा थाट किती वर्णावा, किती सांगावा. पूजेत सुंदर सुगंधी फुलांच्या माळा असत. बेलाच्या त्रिदळांच्या पाट्या भरलेल्या असत. चंदनाचा सुवास सुटलेला असे. उदबत्त्यांचा घमघमाट असे. ओवाळायला कापूर असे. बाहेर चौघडा वाजत असे. अशा थाटाने पूजा होई. त्या देवळाजवळ एक संन्यासी राहायला आला. तो फार कोणाशी बोलत नसे. देवा शंकराला प्रदक्षिणा घालत असे. आसन मांडून जप करीत बसत असे. तो झाडाचा फक्त पाला खाई. जवळ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी पित असे. असा त्याचा कार्यक्रम असे. एकदा एक परगावचा मनुष्य त्या गावी आला. देवा शंकराच्या दर्शनात गेला. संन्यासी शांतपणे बसला होता. महाराज, आपणाला एक प्रश्न विचारू का? त्या माणसाने विचारले. संन्यासी म्हणाला, विचारा. तुम्ही येथे पुष्कळ दिवस आहात. देवाच्या पूजेला, देवाच्या दर्शनाला रोज कितीतरी लोक येतात. त्यांच्यातील देवाचा खरा भक्त कोण? त्यावर संन्यासी म्हणाला, खरे सांगू का? मनुष्य म्हणाला, हो, खरे सांगा. दुसऱ्याच्या रागाची संन्याशाला काय परवा? खरे आहे, ऐका तर. येथे रोज 2 प्रहरी एक गुराखी येतो. तो देवा शंकराचा खरा भक्त आहे. त्याला वेद मंत्र येत नसतील, जप जाप्या करीत नसेल, तो पूजा तरी कशाने करणार? कुठून आणेल गंध? कुठून आणेल निरांजन? येथे राजा रोज पूजेसाठी येतो. कशी घवघवीत दिसते ती पूजा. किती माळा, किती कापूर. त्या राजापेक्षाही का तो गुराखी मोठा भक्त? हो, पुन्हा पुन्हा काय सांगू महाराज, तुमच्या म्हणण्यावर विश्वासच बसत नाही. उद्या प्रचिती दाखवतो. राजा पूजा करेल त्यावेळेस व गुराखी दुपारी येईल त्यावेळेस तुम्ही इथे असा. अवश्य येईल, असे म्हणून तो मनुष्य निघून गेला. संन्यासी आपल्या कर्मात रमला. दुसरा दिवस उजाडला. तो मनुष्य आधीच देवळात येऊन बसला. काही वेळाने राजा आला. चौघडा वाजू लागल्या. सनया आलाप करू लागल्या. महापूजा सुरू झाली. माळा चढवण्यात आल्या. कापूर पेटवून राजा ओवाळू लागला. इतक्यात काय झाले? ते देऊळ एकदम हलू लागले. भूकंप होणार असे वाटले आणि राजा घाबरला. दगड डोक्यावर पडतो की काय असे त्याला वाटले. त्याच्या हातातील ती आरती खाली पडली. कुठली ओवाळणे आणि कुठली पूजा. राजा धूम पळत सुटला. राजाच्या बरोबरचे सारेच पळत सुटले. ती पूजा तशीच अर्धवट तेथे पडून राहिली. दुपारची वेळ झाली. तो गुराखी दर्शनाला आला. त्याच्या गायी रानात चरत होत्या. तो देवाच्या दर्शनाला आला. तो गाभाऱ्यात शिरला. पिंडीला त्याने कडकडून मिठी मारली. नंतर त्याने आपल्या भाकरीचा नैवेद्य देवासमोर ठेवला. क्षणभर त्याने डोळे मिटले आणि तिथेच तो कांदा भाकर खाऊ लागला. आईच्या जवळ बसून जेवू लागला. देव म्हणजे सर्वांची आईच ना. इतक्यात ते देऊळ हलू लागले. दगड डोक्यावर पडणार असे वाटले. हातातील भाकरी हलू लागली. भूकंप होणार असे वाटले. परंतु त्या गुराख्याने काय केले? तो पळत सुटला का? का त्याने धूम ठोकली? नाही. त्याने एकदम शंकराच्या पिंडीला मिठी मारली. देवा सांभाळ, असे तो म्हणाला. देऊळ हलायचे थांबले. गुराख्याला आनंद झाला. त्याने भाकरी पोटभर खाल्ली. देवाला नमस्कार करून पुन्हा रानात गेला. गायीसाठी बासरी वाजवू लागला. प्रचिती ज्याला हवी होती तो मनुष्य तेथे होता. पटले की नाही? संन्याशाने विचारले. राजा पळून का गेला? गुराखी तिथेच का राहिला? अरे, राजा ज्या पिंडीची पूजा करीत होता ती पिंडी त्याला खरोखरच देवाची वाटत होती का? देऊळ हलू लागताच तो पळाला. देव जवळ असताना सुद्धा तो पळाला का? संकटात देवाशिवाय कोण तारणार? परंतु ही पिंड रक्षण करेल असे त्याला वाटले नाही. त्याने स्वतःच्या पायांवर अधिक विश्वास ठेवला. ती पिंड म्हणजे केवळ दगड, हीच त्याची शेवटची भावना झाली. परंतु
तो गुराखी देऊळ हलू लागताच पळाला नाही. त्याने पिंडीलाच मिठी मारली. संकटात लहान मूल आईला बिलगते तसा तो गुराखी देवाला बिलगला. त्याला ती पिंड म्हणजे दगड वाटला नाही. त्याला तिथे खरोखरच देव दिसत होता. ती पिंड परमेश्वराची, देवा महादेवाची आहे असे त्याला खरोखर वाटत होते. त्याचा खरा भाव होता. त्याची खरी भक्ती होती. त्याच्या पूजेत फुले नसतील, कापूर नसेल, चंदन नसेल, परंतु सर्व सुगंधाहून थोर असणाऱ्या भक्तीचा सुगंध त्याच्या पूजेत होता. तर आता पटले ना? संन्यासाने शेवटी विचारले. होय महाराज, असे म्हणून विचार करीत तो मनुष्य तिथून निघून गेला. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.